आहे नागपंचमी आणि उद्या आहे सोमवार. उद्या तुम्हाला बेलाच्या 5 पानाचा उपाय करायचा आहे. तुमची कुठलीही इच्छा असो, अडचण असो ती महादेवाला सांगायची आहे. तर तो उपाय कसा करायचा आहे? तुम्हाला त्यासाठी लागणार आहेत 5 बेलाची पानं. ती पानं तुटलेली, फुटलेली, किडलेली नसावीत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं 5 बेलाची पानं घ्यायची आहेत. आता हे समजा हे बेलाचं पान आहे. बेलाला 3 पानं असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, या पानावर ओम काढायचा आहे, ओम लिहायचा आहे. हे कशानं लिहायचं? जे आपलं गोपीचंदन असतं, हे गोपीचंदन पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं मिश्रण तयार करून या या पानावर ओम, या पानावर नमः, या पानावर शिवाय. ओम नमः शिवाय असं तुम्हाला 5ही पानावर लिहायचं आहे आणि तुमच्या घराजवळच्या शिवमंदिरात जाऊन तुम्हाला ते पान पालतं ठेवायचं आहे. म्हणजे जी काही इथं अक्षरं आहेत, त्या 5ही पानाचा अक्षराचा स्पर्श त्या शिवपिंडीला झाला पाहिजे, शिवलिंगाला झाला पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्या. ते पान पालतं ठेवायचं आहे. ती 5ही पानं पालथे ठेवा आणि महादेवाला प्रार्थना करा, की तुमची जी काही अडचण आहे ती त्यांना सांगा, महादेवाला सांगा. आणि मी माझी ही अडचण आता मी सांगते, की माझ्याकडे पैशाची खूप अडचण आहे, पैशाची खूप चणचण भासत आहे, म्हणून मी हा उपाय करत आहे आणि माझ्यावर कृपा आशीर्वाद राहू द्या. अशी तुमची जी काही अडचण आहे ती सांगायची आहे, प्रार्थना तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते झाल्यानंतर त्याच्यातील एक पान तुम्हाला उचलायचं आहे. ते पान उचलत असताना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुम्हाला म्हणायचं आहे, की "हे महादेवा, तुझा महाप्रसाद म्हणून मी हे एक पान उचलून परत घेऊन जात आहे. त्यासाठी मला अनुमती द्या." असं तुम्हाला सांगून ते पान उचलून तुम्हाला तुमच्या घरला घेऊन यायचं आहे. जर तुमची पैशाची अडचण असेल, तर आपल्या घरामध्ये जिथे आपण सोनं, नाणं, पैसा ठेवतो, त्या ठिकाणी ते पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. काही दिवसानंतर ते पान वाळून जाईल, चुरगुळा होईल, तरीही ते पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. मग तुमची जी अडचण आहे, त्या अडचणीनुसार तुम्ही हा उपाय करा. प्रचंड शक्तिशाली आहे. मग बोला, जय बाळूमामा.